Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व विशेष पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. भुसावळ पंचायत समितीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमास व्यासपीठावरती प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक डॉक्टर मधु खराटे, ज्येष्ठ पत्रकार नंदलाल अग्रवाल, सरकारी वकील तथा भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन खरे, भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी शहरातील समाज माध्यमांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकारांचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, छायाचित्रकार पुरस्कार व समाजकार्य करणाऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या प्रसंगी नवनियुक्त भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी प्राध्यापक डॉक्टर मधु खराटे यांनी व्यासपीठावरून पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकार दिन हा चिंतन दिन असल्याचे सांगितले. गत वर्षामध्ये आपण काय लिहिले, काय चुकले याचा विचार करण्याचा हा दिवस असून पत्रकारितेमध्ये डिजिटल मीडियाचा शिरकाव झाल्याने पत्रकारांनी देखील अपडेट होणे गरजेचे असून चांगल्या लेखनासाठी वाचन हे गरजेचे आहे. पत्रकारितेमध्ये शीर्षकाला महत्त्व असून शीर्षक हे रोचक असायला हवे. माध्यमांमध्ये जाहिरातींचा प्रचंड भडीमार झाल्याने प्रथम पानाला देखील आता महत्त्व राहिलेले नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी व्यासपीठावरती उपस्थित प्रांताधिकारी, डीवायएसपी, मुख्याधिकारी आदी मान्यवरांनी देखील आपापले मनोगत व्यक्त करून पत्रकारांना संबोधन करत पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी व प्रोजेक्ट चेअरमन हेमंत जोशी तसेच शहर पत्रकार संस्थेच्या सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश लोडते आणि राजश्री देशमुख यांनी केले. या प्रसंगी दिनेश उपाध्याय, प्राध्यापक संजय मोरे, रिपाई उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे आदींनीही पत्रकारांचा सन्मान केला. या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी घेतला आहे. मित्रों, पत्रकार दिवस पत्रकारों के लिए आत्मचिंतन का दिवस होता है, आत्म परीक्षण का दिन होता है. गत वर्ष मैंने जो पत्रकारिता की है, जो समाचार मैंने तैयार किए वो कितने अच्छे, कहाँ मेरी चूक रह गई, क्या बाकी रह गया, भविष्य में क्या सुधार होना चाहिए, इसका आत्मचिंतन करने का ये अवसर होता है. पत्रकारिता जो होती है, समाचार पत्र जो होते हैं, उसको समाज का आईना माना जाता है. समाज की गतिविधियों का चित्रण उसमें किया जाता है. वो केवल आईना ही नहीं, वो दीपक भी है, क्योंकि वो रोशनी देता है समाज को एक रोशनी देने का काम करता है. सरकार की नीतियों को प्रसारित करने का काम करता है, और जहां नीतियां गलत हो जाए वहां लगाम कसने का भी काम करता है. ये भी भूमिका
उसको निभानी होती है। और जिस तरह साहित्यकार चुप नहीं रहता है, वैसे पत्रकार भी चुप नहीं रहता। जब भी वो गलत नीतियां देखता है, वो चुप नहीं बैठ सकता और फिर वो कहने लगता है कि तेरा निजाम है सिल दे जुबा शायर की। शायर है पत्रकार, मान लीजिए, तेरा निजाम है सिल दे जुबा शायर की, ये एहतियात जरूरी है इस सफर के लिए, ये एहतियात जरूरी है इस सफर के लिए। इस तरह की जो भावना है पत्रकार, उसकी जो भूमिका है, वो अत्यंत महत्वपूर्ण होती है। वो चुप नहीं रह सकता, वो बोलेगा ही, उसकी कलम बोलेगी, वो लिखेगा ही, क्योंकि उसके दिल में जो पीड़ा है, जो कसक है, उसको व्यक्त करता है। धीरे धीरे हम देखते हैं समाचार पत्रों का स्वरूप बदला, कई चुनौतियां सामने आई। इन चुनौतियों में सबसे बड़ी चुनौती थी डिजिटल मीडिया की, जिससे उसको होड़ थी, उसकी दौड़ थी, उसमें उसे टिकना था। 2008 में जे गोमेज की एक किताब प्रकाशित हुई, प्रिंट इज डेड, इस नाम की किताब है कि प्रिंट मीडिया जैसे मर रहा, समाप्त हो रहा है। लेकिन ये शीर्षक उन्होंने जो दिया, वो मीडिया, जो प्रिंट मीडिया में काम करने वाले लोग हैं, उनको वेकअप करने का काम किया कि तुम बदलो, स्वरूप बदलो, उससे तुलना करनी है आपको, उसके साथ लड़ना है। कई परिवर्तन हुए। वो जो केवल ब्लैक एंड व्हाइट चलता था पेपर, वो रंगीन होने लगा, ई पेपर सामने आने लगा कि उसे होल्ड लेनी है। कई चैनल तुरंत अपनी न्यूज उसी दिन उसी क्षण बता देते हैं, और कुछ लोग ये भी कहने लगे कि समाचार पत्रों के समाचार बासी समाचार है, क्योंकि प्रत्यक्ष देख रहा है उसी क्षण को, उसी पल को। केवल इतना रह गया है कि वो लोकल जो न्यूज है वो पढ़ता है। एडवर्टाइजमेंट का इतना प्रभाव हो गया है समाचार पत्रों में कि फ्रंट पेज का महत्व ही चला गया है। पहले फ्रंट पेज देखता था आदमी न्यूज को, अब फ्रंट पेज पर तो इश्तिहार बने हुए हैं, फ्रंट पेज थर्ड पेज पर खिसक गया है। इस तरह की जो स्थितियां हैं, वो स्थितियां भी सोचने जैसी हमें कि किस तरह से। एक और मजेदार बात है कि पत्रकारिता में शीर्षक का बड़ा महत्व होता है। समाचार पत्र की जो शीर्षक हम देते हैं, वो बड़े महत्वपूर्ण होते हैं। भ्रामक नहीं होने चाहिए, वो रोचक भी होने चाहिए, सुस्पष्ट भी होने चाहिए। इस तरह के शीर्षक उसका महत्व बढ़ाते हैं। और जब देश में आपातकाल की घोषणा हुई, उस समय एक पत्रकार ने आलेख लिखा। उस पत्रकार ने जो आलेख लिखा, उसका शीर्षक ही सब कुछ बोलता है। उसने तत्कालीन प्रधानमंत्री को संबोधित करते हुआ कहता है वो कि मैडम, आपकी शक्ल ही ऐसी है, आप आईना क्यों तोड़ती हो? मैडम, आपकी शक्ल ही ऐसी है, आप आईना क्यों तोड़ती हो? क्योंकि समाचार पत्र आईना है, जो कुछ होगा वो दिखाएगा। अगर तुम्हारी करतूतें अच्छी नहीं है तो समाचार पत्र का दोष नहीं है। तुम्हें ऐसा लगता है कि अपनी शक्ल खूबसूरत दिखाई दे तो करतूतों को सुधारिए। इस तरह के जो शीर्षक होते हैं अत्यंत रोचक। उस तरह से एक शीर्षक मुझे आज भी याद, जब स्वर्गीय वसंत दादा पाटिल का निधन हुआ था तो किस समाचार पत्र में था पता नहीं, लेकिन सुंदर शीर्षक था, महाराष्ट्राचा वसंत हरपला। इतना सुंदर शीर्षक उस तरह से दिया। नारी की स्थिति को लेकर एक लेख लिखा गया, आदिकाल से लेकर आज तक। उसका शीर्षक दिया उसने, वेद बुक से फेसबुक तक। वेद बुक से फेसबुक तक। इस तरह के जो शीर्षक होते हैं, आकर्षक, रोचक, वो हमारी ओर खींचते हैं। पत्रकार दिवस के अवसर पर हमें यह भी सोचना है कि हमारी योग्यता, हमारी भूमिका क्या है। अच्छा लेखन करने के लिए अच्छा पढ़ना भी जरूरी है। जब तक आप पढ़ेंगे नहीं, जब तक आप सुनेंगे नहीं, भाषा पर प्रभुत्व होना बहुत जरूरी है। शुद्ध लेखन बहुत जरूरी। कई समाचारों में गड़बड़ी हो जाती है, उस पर ध्यान देना बहुत जरूरी है, क्योंकि उर्दू में कहा जाता है एक नुक्ते से जुदा हुए खुदा से। खुदा और जुदा लिखने में एक बिंदी कई अंतर है। जैसे चिता की ओर ले जाती है, बिंदी अगर खिसक जाए इधर से उधर, तो इसकी ओर ध्यान देना अत्यंत आवश्यक है। शब्द चयन बहुत अच्छा होना चाहिए, क्योंकि शब्दों का चयन, बेस्ट वर्ड इन देयर बेस्ट ऑर्डर,
अच्छे शब्द तो हो, अच्छे क्रम से ही हो। अगर गटर का उल्लेख है तो गटर में पानी बह रहा है, मंदिर का उल्लेख है तो जल चढ़ाया जा रहा है। पानी और जल पर्यायी शब्द ही है, लेकिन इस प्रकार के शब्दों का चयन और अच्छे भाषणों को सुनना। आपको बताऊं, मैं हम जब विद्यार्थी थे, अच्छे भाषण सुनने के लिए, राजनेताओं के भी भाषण सुनने के लिए आसपास बरहनपुर, खंडवा यहाँ तक जाते थे, क्योंकि कम राजनेता भुसावल तक पहुंचते। उनके भाषण से बहुत कुछ सीखने को मिलता है। जिस अवसर पर, जिस दिवस पर हम आत्मचिंतन करें, अपनी भूमिका का एहसास करें और अपनी बातों को प्रामाणिकता के साथ पेश करें, इन्हीं शब्दों के साथ मैं विराम दूंगा। मागच्या 2 महिन्यापासून आपण एक वेगळ्या लढाईसाठी कार्यरत होतो. त्या लढाईचं आता हा शेवट, जे कोरोनाच्या लढाईविरुद्ध जी आपली लढाई, कोरोनाच्या विरुद्ध आपली जी लढाई चालू होती, त्याची हे आता आपण शेवटाकडे जात आहोत असं इथे या ठिकाणी आपल्याला आनंदाने सांगावंसे वाटतंय. तरी सुद्धा पुढे धोका कळालेला नाही हे सुद्धा आपण जाणून आहोतच. त्यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. या ठिकाणी ह्या माझ्या 1 वर्ष मलाही या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. या 1 वर्षाच्या पिरियडमध्ये आपण पत्रकारांनी मला अतिशय मोलाचं सहकार्य केलं. त्या सहकार्याबद्दल मी खरं तुमचं मनपूर्वक आभारी आहे. कारण वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने, म्हणजे जसं माझे इलेक्शनचा पिरियड आला, त्याचप्रमाणे कोरोनाबद्दलचं एक आपले कार्य आलं, या सर्वांमध्ये आपण सर्व प्रशासनाला किंवा इथील सामान्य जनतेला समजून घेऊन त्यांच्याबद्दल योग्य ते आपली पत्रकारिता त्यांना दाखवून दिली. त्याचप्रमाणे आपण प्रशासनालाही सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी त्याच्या चुका असतील त्यांनाही आणण्याचे काम या ठिकाणी केलं. मॅडम नंतर सांगितलं की भुसावळमध्ये येणारा प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हा काही गाभून असतो. मॅडम आता नक्कीच ती परिस्थिती राहिलेली नाही असं मी या ठिकाणी नक्की सांगतो. कारण माझा 1 वर्षाचा अनुभव खूप चांगला आहे. या ठिकाणी प्रत्येक अधिकारी आता आनंदाने येईल आणि आपल्या ह्या सेवा देत असतानाच आपल्यामध्ये सामावून जाईल, याची सुद्धा मला खरंच म्हणजे आनंद वाटतो की हीच परंपरा सर्वांनी या ठिकाणी चालू ठेवावी. मी पुन्हा एकदा सर्वांना आपल्या या चाललेल्या कामाला एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. लेखणीमध्ये ही फार मोठी ताकद लेखणीमध्ये असते. अनेक म्हणजे शस्त्र वगैरे ही गोष्ट आहे, काळाच्या ओघात त्या जात राहणार आहेत. ज्ञानेश्वरांसारखा माणूस आहे जो 800 वर्षानंतर आज आपल्याला आठवतो, केवळ आणि केवळ त्यांनी काहीतरी लिहून ठेवलं म्हणून. बघा, खूप मोजके लोक असतील शिवरायांसारखे आहेत की ज्यांनी लिहिलं नाही, परंतु इतरांनी त्यांच्याविषयी लिहिलं, त्यामुळे ते स्मरणात आहे. परंतु जास्तीत जास्त महान पुरुष जे असतील ते त्यांच्या लेखणीमुळे आज आपल्याला स्मरणात आहे, आपल्याला आठवत आहे. आपली ही लेखणी अशीच प्रबळ राहो. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी भुसावळचे, त्यानिमित्ताने जळगावचे आणि जनमानसाचे प्रश्न सोडवण्यासाठी हिचा उत्तरोत्तर जास्तीत जास्त चांगला सकारात्मक वापर आपल्या सर्वांकडून हो, आम्हालाही तिची मदत हो, या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो, अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद. की सर्वात जास्त जे पत्रकारांचं कोणाचं असेल तर नगरपालिकेकडेच आहे. आणि नगरपालिकेकडे देयक असून सुद्धा, प्रलंबित असून सुद्धा 7-7, 8-8 वर्ष झाले आम्ही ते देयक दिलेले नाही. आणि ज्यांनी देयक दिले नाही अशा माणसाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आपल्या इथे भुसावळचे पत्रकार सर्वात मोठ्या होण्याचे पत्रकार. आता येणाऱ्या मीटिंग मध्ये माझं मी जसं आलो ना, मी आले मी प्रलंबित देयक काढले तर हे 10-20 वर्ष झाली पत्रकारांची देयकच दिलेली नाही. तर मी मीटिंग मध्ये विषय घेतला आणि म्हटलं आपली छबी सुधारावी लागेल, आपल्याला पत्रकारांची तरी देयक द्यावे लागते. त्या अनुषंगाने मीटिंग मध्ये विषय घेऊन हा मंजूर केला आणि मार्च पर्यंत, आता कोविडमुळे थोडीशी सिच्युएशन आमची नगरपालिकेची व्यवस्थित नाही, टॅक्स कलेक्शनची, पण जशी आमची मार्च मध्ये टॅक्स कलेक्शनची सिच्युएशन लवकर बरी होईल, सर्वात पहिले मी देयक पत्रकारांची सर्वांनी आता 3च महिने झालेले, 3 महिन्यामध्ये मी चांगल्या कामाला लागलेलो आहे. लवकरच आपले सर्व काही प्रलंबित मागण्या आहेत असतील त्या सर्व गावातले मी सोडण्याचा प्रयत्न दिवस रात्र काम करून मी करत आहे. आणि लवकरच मार्ग गावातली खड्डी असो, पाणी समस्या असो, ह्या म्हणजे 50-50, 40-40 वर्षापासूनच्या पाणी पुरवठ्याच्या याच्या समस्या या लवकरच आम्ही मार्गलो. त्यामुळे आम्हाला सर्वात जास्त महत्वाचा सपोर्ट लागतो तुमचाच, की तुम्ही जर आमच्या मागे असाल तरच तो एक चांगला मेसेज सामान्य नागरिकांपर्यंत जातो.
आणि सामान्य नागरिकांना मग कळतं की बाबा हा असं असं परिस्थिती अशी आहे, याच्यामुळे या गोष्टीला उशीर होत आहे. आणि तो जो रोष असतो नागरिकांचा तो संपतो आणि ज्याच्यामुळे एक इमेज चांगली होती आपल्या शहराची की बाबा हे असं असून सुद्धा आपण चांगल्या प्रकारे काम होत आहे. पण काय ते तांत्रिक अडचणीमुळे कधी NHA आमची पाईपलाईन फोडून देते, कधी अमृतमुळे नवीन पाईपलाईन टाकताना हे होतं. तरी हे अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांच्यामुळे आम्हाला नवीन जे खड्डे पडलेले ते बुजवता येत नाही, कारण पाईपलाईनच नाही टाकले तर खड्डे कसे. आज जर खड्डे आम्ही बुजवले तर परत उद्या पाईपलाईन टाकावी लागणार आहे. म्हणजे या गोष्टीमुळे एकमेकाला त्या कनेक्टेड असल्यामुळे नागरिकांच्या समस्या काही सुटत नाहीये. त्या गोष्टी मी तुम्हाला आता चालू 3 महिने झाले, या समस्या तुम्हाला माहिती केव्हापासून प्रलंबित आहेत आणि तातडीने सोडवण्यासाठी 1-2 वर्षाच्या इथली कुठलीही समस्या नगरपालिकेच्या संदर्भाने आमची कोणती आहे ती अजिबात राहणार नाही याची मी हमी पण देतो. त्याच्यासाठी तुमचा जो सपोर्ट लागेल तो नक्की आमच्या मागे असू द्या. माझे प्रेमी सगळे डेट देऊन टाकेल मी. आपण सर्वांनी सहकार्यातून पार पडत आहे त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार. आमच्या नगरपालिकेला आमच्या प्रशासनाला आपल्या सर्वांची साथ अवश्य नेहमी राहू ही मनापासून इच्छा. आणि नवनियुक्त माननीय आपले परदेशी सर यांची कीर्ती आपली जशी कस्तुरी जशी दरवळत जाते, तिचा सुगंध जसा दरवळत जातो तसा दरवळत जाऊ ही शेवटची प्रार्थना. बद्दल आज कार्यक्रम पार पडला पत्रकार दिनाचा. आज 6 जानेवारी पत्रकार दिवस आहे, त्यानिमित्त कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाचा प्रांत अधिकारी साहेब, DYSP साहेब, मुख्याधिकारी साहेब, खरे साहेब, जोशी सर यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपस्थितीत एक चांगला कार्यक्रम पार पडला आहे. आज शहर पत्रकार संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे आणि या कार्यकारिणीमध्ये शहरातील सर्व पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. एकही पत्रकार असा वंचित राहिलेला नाही आहे आणि या पत्रकारांसोबत शहर पत्रकार संस्था नेहमी सोबत राहणार आहे. आजचा कार्यक्रम हा अतिशय सुंदर असा झाला. विशेषतः DYSP साहेब श्रीयुत वाघचौरे साहेब यांनी जे मार्गदर्शन केलं आणि पत्रकारांनी कशा पद्धतीने संवेदनशील असलं पाहिजे याबाबत त्यांनी जरूर असं जे मार्गदर्शन केलं ते उपयुक्त असं आहे. शिवाय खराटे सरांनी पत्रकारितेतले बदलते पैलू आणि पत्रकारांनी कसं अपडेट होणं हे काळाचं आव्हान आहे, ते आव्हान कसं स्वीकारलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं. कोरोनानंतर प्रथमच असा हा कार्यक्रम होत आहे. सर्व नवीन कार्यकारिणी तसेच नूतन अध्यक्ष प्रेम परदेशी या सर्वांचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. फूलों सा चेहरा तेरा चलियों सी मुस्कान है, फूलों सा चेहरा तेरा चलियों सी मुस्कान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है, रंग तेरा देख के रूप तेरा देख के बार बार दिन ये
subscribe now and press the bell icon. Never miss an update.